आओ जरा पाय उचला पाय. अरे द्या ना. अरे आज तू का लादी पुसतेस? बकुळा मावशी कुठे गेली? अहो बकुळाची आया सुट्टी, तिचं काहीतरी काम होतं म्हणे आणि हल्ली तब्येत बरी नसते हो, दमते फार. म्हटलं तेवढंच व्यायाम. या कष्ट करणाऱ्या माणसांचं जीवन फार अवघड असतं. आपण पण त्यांच्याशी आपुलकीते प्रेमाचे 4 गोष्टी बोलल्या की त्यांना पण बरं वाटतं ग. हो ना. काय काय घरात तुला सांगतो नोकरासारखीच वागणूक देतात. शेवटी काय माणसंच आहेत ग ती. नानीजी हे काय करून राहिल्या? द्या बरं द्या बरं. अगं राहू दे, तेवढाच एक्सरसाइज होतोय माझा. नानाजी हा हे घ्या, ही सगळी संत्री खायची. सगळं हावत तुमचं आजकाल तुमच्या डाएट कडे बिलकुल लक्ष नसतं. असं करून चालते का? आजपासून तुमचं डाएट मी पाळणार. काही हरकत नाही, फर्स्ट क्लास. नाहीतरी भारतीच्या हातचं जेवण खायचा कंटाळा झालाय मला. नानाजी हा सगळं ऐकलंय बरं का मी आतून. आणि आता राधिका आहे तोपर्यंत तिच्या हातचं खाऊन घ्या सगळं कौतुक, नंतर माझ्याशी गाठे हे लक्षात ठेवा. नानाजी अहो खा ना. हो हो गोड आहे गो. तर गोड असणारच, मसमातली. नानाजी आमच्या नागपूरला ना या मोसमात नुसती चंगळ राहते. तुमची तर घरची बागायती ना ग. हो ना, खूप मोठा व्यापार, त्यामुळे खूप काम राहते. संत्री म्हणू नका, संत्र्याचे पदार्थ म्हणू नका, खूपच काम. हॅलो हॅलो नानासाहेब. हा मी बोलतो गुरुनाथचा बाबा. ओ नमस्कार नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बाबा अरे काय आता संत्र्यावरून तुमचंच नाव आम्ही घेत होतो. नानासाहेब त्यापेक्षा महत्वाचं सांगतोय. आम्ही दोघे आता बाजारात करायला बाहेर पडतो, तर तुम्ही जरा पुढे लक्ष ठेवा, काय होतंय काय नाही. हा मी आल्यावर सविस्तर सांगतो तुम्हाला. हो काय काळजी करू नका, अगदी बारीक लक्ष ठेवतो. बघतो ना कुठं पाणी मुरतंय ते. जमते जमते बघा. ठेव. बर बर बर. अधिके काम आलंय आपल्याला. काय? बारीक लक्ष ठेवायचं. दार उघडं ठेव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.